नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहात विश्वासाचं नातं ही कथा. रात्रीची जेवण उरकली. नरेंद्रला यायला अजून उशीर होता. स्वयंपाकघरातलं आवरून रमा आपल्या खोलीत येऊन पुस्तक वाचत बसली. रात्रीच्या वेळी टेबलवर छोटासा नाईट लॅम्प लावून आवडीची पुस्तकं वाचणं हा तिचा छंद होता. रात्रीच्या शांततेत दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात वाचताना एक वेगळीच अनुभूती यायची. बऱ्याचदा रात्रभर वाचण्याने सकाळी उठायला उशीर व्हायचा आणि सासूबाईंची बोलणी खावी लागायची. मग आत्याबाई गालातल्या गालात हसत राहायच्या. रमे, बस कर तुझं वाचन. एवढं काय असतं त्या पुस्तकात? त्या हळूच म्हणायच्या. मी तुम्हाला एखादं पुस्तक वाचून दाखवू का? उत्साहाच्या भरात रमा म्हणायची. काही नको, घरचे काम करा आधी. वाचून काय होणार आहे? सासूबाई ओरडून म्हणायच्या. रमा आठवणीत रमली होती. इतक्यात खोलीत दरवाजाची कडी घातल्याचा आवाज आला. आलात तुम्ही? रमा उठून उभी राहिली, पण अचानक समोर श्रीकांतला बघून तिला आश्चर्य वाटलं. भाऊजी, यावेळी तुम्ही इथं? आणि दरवाजाची कडी का लावलीत? रमा मागे सरकली. वहिनी, नको इतकी घाबरू. मला थोडं बोलायचं होतं म्हणून ही कडी. अहो, पण तुमचंच घर आहे, तुम्ही बोलू शकता. पण मला थोडं खाजगी बोलायचं होतं. तुझ्याकडे वेळ आहे ना? श्रीकांत जवळ येत म्हणाला. हे काय करताय? आधी तुम्ही मागे व्हा. रमा भीतीने थरथरत होती. तिच्या धक्क्याने टेबलावरचा नाईट लॅम्प खाली पडला. भाऊजी, आधी दार उघडा बरं. मला भीती वाटते. मी जोरात ओरडेन. मग सगळे आल्यावर काय उत्तर देणार आहात? हवं तेवढं ओरड. कोणी येणार नाही. आई आणि आत्या शेजारी गेल्या आहेत. बाबा झोपलेत आणि नरेंद्र दादा यायला अजून वेळ आहे. ते मग खुशाल ओरड. कोणीही ऐकणार नाही. श्रीकांत रमाच्या आणखी जवळ आला. वहिनी, मध्यंतरी मी दादाकडे पैसे मागितले होते. ते द्यायला त्याने नकार दिलाय. पण खरंच मला पैशांची नड आहे. तेव्हा तू दादाकडून पैसे घेऊन मला द्यायचे. नाहीतर याचे परिणाम फार फार वाईट होतील. श्रीकांत रमाने ओरडू नये म्हणून तिच्या तोंडावर हात ठेवत धमकी देत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचे आविर्भाव पाहून रमाने डोळे गच्च मिटून घेतले. तसा श्रीकांतने तिच्या तोंडावरचा हात बाजूला घेतला. आठवणीने हे काम करायचं नाही तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव. ही काय पद्धत झाली? तुमचं काम तुम्ही करायचं, मला हे जमणार नाही. रमा श्रीकांतला बाजूला झटकत म्हणाली. कसं जमत नाही हे बघतोच मी. रमा, अगं इकडे ये. मला तू खूप आवडतेस ग. अशी दूर नको ना जाऊ. श्रीकांत मोठ्याने हसत म्हणाला. नरेंद्रचं वाक्य श्रीकांतच्या तोंडून ऐकून रमाला धक्का बसला. त्याला ढकलून देत दरवाजाची कडी उघडून ती पटकन खाली आली. तसा श्रीकांत हसत तिथेच खुर्चीत बसून राहिला. अगं काय झालं? अशी पळत का आलीस? आणि इतका घाम का आलाय? रमे, हे पाणी घे आधी. स्वयंपाकघरात आत्याबाई काहीतरी करत होत्या. रमाला पाहून त्या एकदम पुढे आल्या. पुस्तक वाचत होतीस ना? रात्रीच्या वेळी अशी भीतीदायक पुस्तकं वाचू नये. किती वेळा सांगायचं? तरी आमच्या डोक्यात काही शिरत नाही. आत्याबाई तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाल्या. पण त्यांच्या बोलण्याकडे रमाचं लक्ष नव्हतं. भाऊजी असं कसं करू शकतात? याच विचारात ती हरवली होती. गेल्या 2-2.5 वर्षांपासून श्रीकांत आणि रमाचं दीर आणि वहिनीचं नातं अगदी छान खुलून आलं होतं. कधी दोघांच्यात गप्पा रंगत, कधी मजा मस्ती चाले, तर कधी रुसवे फुगवे. हे सगळं एका मर्यादित राहून घडत होतं. त्यामुळे घरच्या कोणाला या नात्यावर आक्षेप असण्याचं कारण नव्हतं. पण आज भाऊजी असं का वागले? या मागचं कोडं मला सुटत नव्हतं. खरंच त्यांच्या मनात माझ्याबद्दल काही असेल की केवळ पैशाच्या हव्यासापायी ते असे वागले असतील? घडलेल्या प्रसंगाने रमा अजूनही थरथरत होती. हे बघ, आला तुझा नवरा. आता त्याला जेवायला वाढ. दोघं निवांत बोलत बसा. मी माझ्या खोलीत जाते. असं म्हणत आत्याबाई आपल्या खोलीत निघून गेल्या. नरेंद्रला पाहून रमाला वाटलं पटकन त्याच्या मिठीत शिरावं आणि आपलं मन शांत करावं. पण इतक्यात श्रीकांत स्वयंपाकघरात आला. त्याला न पाहिल्यासारखं करत रमा खाली मान घालून जेवणाचं ताट वाढायला लागली. भावासमान नातं असलेल्या श्रीकांतकडे पाहायचं देखील तिचं धाडस होत नव्हतं. दादा, आज उशिरा येणार होतास ना? मग इतक्या लवकर कसं काय आलास? श्रीकांत आपल्या भावाजवळ बसत म्हणाला. काम आटोपलं म्हणून आलो. बरं रमा, खूप भूक लागली आहे. पटकन जेवायला वाढ. बाकी सगळे जेवले? रमा काहीच बोलली नाही. श्रीकांत बारकाईने तिची हालचाल निरखत होता. हो दादा, आम्ही जेवलोय. तू जेवून घे, मी निघतो. श्रीकांत जाताच रमाने निश्वास टाकला आणि वाढलेलं ताट नरेंद्रच्या पुढ्यात आणून ठेवलं.
काय झालंय रमा? आज भाजी डाव्या बाजूला, चटणी कोशिंबीर उजव्या बाजूला आणि आमटीची जागा मध्ये कशी काय आली? पोळी वाढलीच नाहीये तर हे सगळं कशाबरोबर खाणार? नरेंद्र वाढलेल्या ताटाकडे पाहत म्हणाला. चुकलं माझं. गडबडीने वाढायला गेलं की हे असं होतं. रमाने नरेंद्रच्या ताटात पटकन 2 पोळ्या वाढल्या आणि ती नरेंद्रच्या शेजारी बसली. एरवी बडबड करणारी, नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ आग्रह करून वाढणारी रमा आज शांत असलेली पाहून नरेंद्रला आश्चर्य वाटलं. तोही दमला असल्या कारणाने मुकाट्यानं जेवला आणि आपल्या खोलीत आला. मागोमाग रमा हजर झाली. रमा, हे काय? नाईट लॅम्प खाली पडलाय. पुस्तकं सगळी विखुरलेली दिसत आहेत. खोलीत येताच नरेंद्र आजूबाजूला पाहत म्हणाला, ते मगाशी आवरत होते म्हणून सगळा पसारा तसाच पडलाय. मी आवरून घेते. रमा आवरायला लागली. मगाचा घडलेला प्रसंग अजूनही मनात तसाच होता. तो आठवून तिच्या अंगावर शहारा येत होता. खरंच भाऊजी असे का वागले असतील? अगदी कालपर्यंत आमचं नातं अगदी भावा बहिणीप्रमाणे होतं आणि आज अचानक त्यांची मती कशी काय बदलली? इतक्यात नरेंद्रने तिच्या खांद्यावर हात ठेवल्याने रमा एकदम दचकून त्याला बिलगली. इतकं घाबरायला काय झालं? हे सगळं आवरेपर्यंत खूप रात्र होईल. झोप आता. सकाळी आवर. नरेंद्र तिला जवळ घेत म्हणाला तशी रमा त्याच्या मिठीत विसावली. आजची ही मिठी काही वेगळीच आहे हे नरेंद्रला जाणवलं, पण काही न बोलता तो तिच्या केसांवरून हात फिरवत राहिला. सकाळी नरेंद्र आणि श्रीकांतचे डबे भरताना अचानक आत्याबाई स्वयंपाकघरात आल्या. रमे, श्रीकांतचं कसलं काम होतं तुझ्याजवळ? त्याने आज ते पूर्ण करायला सांगितलंय. ते ऐकून न ऐकल्यासारखं करत तिने नुसतीच मान हलवली. कालचा रात्रीचा घडलेला प्रसंग अजून तिच्या मनातून गेला नव्हता आणि तो जाणंही शक्य नव्हतं, कारण श्रीकांतने त्यांच्या निखळ नात्याला डाग लावण्याचा प्रयत्न केला होता. तिने दोन्ही डबे आत्याबाईंच्या हातात दिले आणि ती परस्तारी आली. सासूबाई देवपूजेसाठी फुलं काढत होत्या. रमा, आठवड्याची भाजी आणायच्या यादी टेबलावर तयार करून ठेवली आहे. ती तेवढी घेऊन ये. श्रीकांतला हवं तर मंडईपर्यंत सोडायला सांग. तिथेच कामाला जातो ना तो. नको, माझी मी जाईन, रमा कशी बशी म्हणाली. नक्की काय झालंय रमा? वंस म्हणत होत्या काल रात्री तू खूप घाबरली होतीस म्हणे. ती भयानक पुस्तकं वाचत जाऊ नकोस बाई, त्यामुळे मनावर नकळत परिणाम होतो. सासूबाईंच्या बोलण्याकडे रमाचं लक्ष नव्हतं. श्रीकांत गेलेला पाहून रमा थोड्या वेळाने भाजी आणण्यासाठी बाहेर पडली. चिठ्ठीत लिहिलेल्या सगळ्या भाज्या तिने विकत घेतल्या, पण आणखी सामान घेण्यासाठी पैसे कमी पडत होते. पैशांचा हिशोब लागत नव्हता. इतक्यात नेहमीच्या भाजीवाल्याने रमाला हाक मारली. ताई, आज तुमचं लक्ष कुठे आहे? भाजी घेतली आणि पैसे जास्त दिलेत तुम्ही. उरलेले पैसे तिच्या हातावर देत तो हसत म्हणाला. तशी रमाही बळजबरीने हसली. रमा, आज एकटीच? मैत्रिणीची हाक ऐकून रमाला जरा बरं वाटलं. अश्लेषा, आज खूप दिवसांनी भेटली होती. चहा घ्यायचा का? हा प्रश्न केवळ नावापुरताच होता. दोघींची पावले नकळत एका रेस्टॉरंटकडे वळली. अश्लेषा काय बोलते याकडे रमाचं अजिबात लक्ष नव्हतं. कालचा प्रसंग हिच्या कानावर घालावा की नको या द्विधा मनस्थितीत रमा तिचं बोलणं ऐकत होती. रमा, काय बिनसलं आहे? मी बोलते त्याकडे तुझं लक्ष नाहीये. तुझी मनस्थिती ठीक नाहीये हे तुझ्या चेहऱ्यावरून कळतंय. अश्लेषा चहाचे घोट घेत म्हणाली. मन मोकळं करणं गरजेचं होतं. हे ओझं मनावर किती दिवस घेऊन फिरायचं? शिवाय घरात काही सांगितलं तर यावर कोणीही विश्वास ठेवला नसता, म्हणून रमाने आश्लेषाला कालचा प्रसंग सांगितला. हे ऐकून आश्लेषाला धक्का बसणं साहजिक होतं. तुझं काही चुकलं नाहीये ना? आश्लेषा रमाचा अंदाज घेत म्हणाली. आशू, हेच ओळखलंस का मला? अगं, माझा संसार सुखाचा सुरू आहे. नरेंद्र सारखा प्रेमळ बुद्धिमान नवरा असल्यावर कशाची कमी असणार? निदान तुझा तरी माझ्यावर विश्वास हवा होता. रमा दुःखी होत म्हणाली. तसं नाही रमा, कधी कधी आपलं हे पाऊल वाकड पडू शकतं. यासाठी मी फक्त खात्री करून घेतली. तू हे सगळं नरेंद्रच्या कानावर का घालत नाहीस? किंवा आत्याबाईंना विश्वासात घे. इतके दिवस माझं आणि श्रीकांतचं नातं अगदी निखळ पवित्र होतं. त्यात छान मैत्री होती, शुद्ध नातं होतं आमचं, दीर आणि बहिणीचं. आजवर माझा पाठच्या भावाप्रमाणे मी श्रीकांतला वागवत आले. पण अशा वागण्यामुळे काल श्रीकांतने विश्वास कमावला, अगदी कायमचा. हे कोणाला सांगूनही पटणार नाही. मी काय करू हेच कळत नाहीये मला. कालचा प्रसंग विसरण्यासारखा अजिबात नाही. रमाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. मग नरेंद्रला विश्वासात घे आणि सारं काही सांगून टाक. श्रीकांतने हे पैशांच्या मागणीसाठी केलं की त्याच्या मनात आणखी काही आहे हेही पडताळून पाहावं लागेल.
अश्लेषा तिला धीर देत म्हणाली. बराच वेळ दोघी बोलत राहिल्या. विचार करून अखेर रमाने हे सारं नरेंद्रच्या कानावर घालण्याचा निश्चय केला. तरी तिची अस्वस्थता कमी झाली नव्हती. आज रात्री नरेंद्र उशिरा येणार होता. खोलीत आल्यावर रमाने आधी कडी लावली. बऱ्याच वेळाने दरवाजावर नुसतीच थाप ऐकू येत होती. कोण आहे हे विचारून देखील उत्तर येत नव्हतं. रमाने कितीतरी वेळ दार उघडलंच नाही. काय बोलतेस हे रमा? तुझं तुला तरी कळतंय का? अगं श्रीकांत माझा भाऊ आहे. तो असं का वागेल? त्याने माझ्याकडे पैसे मागितले होते, पण मी द्यायला नकार दिला हे अगदी खरं आहे. नरेंद्र म्हणाला. मी खोटं का बोलेन? तसं तुमचा तुमच्या भावावर विश्वास आहे, तसंच माझ्यावरही विश्वास ठेवा. मी जे सांगितलं त्यातला शब्द न शब्द खरा आहे. तुम्हाला माझं बोलणं खरं वाटत नसेल तर नाईलाजाने का होईना, पण भाऊजींवर थोडी पाळत ठेवून बघा. रमा काकुळतीने म्हणाली. पण नरेंद्रला याची गरज वाटत नव्हती. तो रागाने ऑफिसला निघून गेला. हे आत्याबाईंना सांगावं का? रमाने खूप विचार केला. पण जिथे नवऱ्याचाच विश्वास नाही, तिथे बाकी लोक काय विश्वास ठेवणार? आता आपण स्वतःसाठी उभं राहायला हवं. आपल्या सुरक्षिततेची काळजी, जबाबदारी आपणच घ्यायला हवी. नुसती काळजी करून घाबरून काय होणार? त्यापेक्षा आलेल्या प्रसंगाला धीराने तोंड देत आपण भाऊजींना धडा शिकवायला हवा. एक स्त्री म्हणून आपण कुठेही कमी पडत नाही आहोत हे त्या व्यक्तीला पटवून द्यायलाच हवं. अपराध, अन्यायाला बळी पडण्याऐवजी वेळीच प्रतिकार करता यायला हवा. बऱ्याच प्रयत्नांनी रमाने आपल्या विचारांवर ताबा मिळवला. पुढचे काही दिवस शांततेत गेले. पैशाच्या कारणावरून नरेंद्र आणि श्रीकांत मध्ये वादही झाला. त्यात रमाच्या सासूबाईंनी मध्यस्थी केल्याने तो मिटला असला तरी श्रीकांतच्या मनातून राग गेला नव्हता. इकडे त्याने काढलेल्या कर्ज वाढत चाललं होतं. अडचणीच्या वेळी आपल्याच घरातील माणसं पैसे देत नसेल तर काय अर्थ आहे? याच रागात तो पुन्हा रमाकडे आला. तुला माझ्यासाठी काहीच करता येत नाही का? श्रीकांत पुन्हा दाराची कडी लावत म्हणाला. पुन्हा अवेळी त्याला खोलीत आलेलं पाहून रमा यावेळी मुळीच घाबरली नाही. तिने आरडाओरड केली नाही की तिच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही दिसला नाही. मला वाटलं होतं तुला थोडा त्रास दिला तर दादा माझं ऐकेल, पण तसं झालं नाही. माझं कर्ज वाढतंय. बाहेरची माणसं या घरातलं कधीही काही उचलून नेतील. हे दादाला कळलं तर फार मोठा अनर्थ होईल. श्रीकांत बोलत होता आणि रमा नुसतीच ऐकत उभी होती. अगं घरात माझं कोणी ऐकणार नाही. निदान तू तरी ऐक. श्रीकांतने रमाचा हात हातात धरला. तरी ती काही प्रतिकार करत नाही हे पाहून त्याला आणखीनच चेव चढला. पण तो आणखीन तिच्या जवळ येणार इतक्यात रमाने त्याच्या कानाखाली लगावली. या अनपेक्षित हल्ल्याने तो खाली पडला आणि दार उघडलं गेलं. तसा श्रीकांत गडबडीने उठून उभा राहिला. दादा तू? मी ते पुस्तक न्यायला आलो होतो. नरेंद्रने काही न बोलता श्रीकांतला एक जोरदार थाप्पड मारली. मी काही केलं नाहीये. ही सगळी वहिनीची कल्पना होती आणि दाराची कडी मी स्वतः लावली होती. मग तू आत कसा आलास? हो, तेही खरंच आहे. इतके दिवस ही मला सांगत होती. मी विश्वास ठेवला नाही, पण नकळत मी तुझ्यावर पाळत ठेवली होती. बाहेर तुझे उद्योग चालू होते त्यावरही माझं लक्ष होतं आणि रमाच्या सांगण्यावरून दाराला लावलेल्या कडीचे खिळेही किंमत सैल करून ठेवले होते. नरेंद्रच्या बोलण्याने श्रीकांत भयंकर घाबरला. दादा मी चुकलो. मला फक्त पैसे हवे होते. बाकी माझ्या मनात वहिनीविषयी तसं काहीच नव्हतं. मी फक्त तिला घाबरवण्यासाठी आणि तुला त्रास देण्यासाठी हे करत होतो. श्रीकांत नरेंद्रचे पाय धरत म्हणाला. पण श्रीकांतने जे केलं होतं त्यासाठी त्याला मुळीच माफी मिळणार नव्हती. नरेंद्र त्याला आपल्या वडिलांकडे घेऊन गेला. सारं ऐकून आत्याबाई, आई बाबा यांना चांगलाच धक्का बसला. श्रीकांत पैशांच्या व्यवहारासाठी विश्वासार्ह नव्हता हे घरात सगळ्यांनाच माहिती होतं. पण तो आपल्या स्वार्थासाठी रमाशी असं काही वागेल असं स्वप्नातही कोणी विचार केला नव्हता. आपल्याच घरातली स्त्री सुरक्षित नाही हे बघून रमाच्या सासूबाईंना वाईट वाटलं आणि रमाच्या अस्वस्थतेमागचं कारण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही याबद्दल त्यांना खेदही वाटला. त्यांनी श्रीकांतच्या वतीने रमाची माफी मागितली आणि त्याला शिक्षा देण्याची जबाबदारी रमावर सोपवली. हे बघून श्रीकांतने रमाचे पाय धरले, पण तिचा या नात्यावरचा विश्वास उडाला होता. यापुढे श्रीकांतने घरात न राहता बाहेरच्या बाजूस वरच्या मजल्यावर असणाऱ्या 2 खोल्यात राहावं आणि रमा आणि नरेंद्रशी कुठल्याही प्रकारचा संवाद साधण्याचा प्रयत्न करू नये अशी शिक्षा त्याला देण्यात आली. रमाच्या दृष्टीने ही शिक्षा कमीच होती. अर्थात तीही श्रीकांतपासून दूर राहणार होती. त्याच्याशी कुठल्याही प्रकारचे संबंध येणार नाही याची काळजी घेणार होती.
आज घरचे सगळे तिच्या बाजूने उभे होते. तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्याची तयारी दाखवत होते. हेही कमी नव्हतं. श्रीकांत वारंवार रमाची माफी मागत होता, पण तिने त्याला माफ केलं नाही. केवळ स्त्री म्हणून तिचा फायदा घेणाऱ्या व्यक्तीला जरब बसणं आणि शिक्षा होणं तितकंच गरजेचं होतं. समाजात अशा अनेक स्त्रिया असतील ज्यांना आपल्यावर होत असलेल्या अन्यायाला प्रतिकार करणं शक्य नसतं किंवा त्यांच्या बाजूने कोणी उभं राहणारं नसतं. अशा वेळी त्यांनी घाबरून न जाता स्वतःची बाजू ठामपणे मांडायला हवी. आपल्या माणसांना विश्वासात घ्यायला हवं. अन्यायाला वेळीच प्रतिकार करण्याची हिंमत दाखवायला हवी आणि खंबीरपणे उभं राहायला हवं. स्वतःसाठी आणि इतर स्त्रियांसाठी सुद्धा. समाप्त. लेखिका सायली जोशी. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेत. धन्यवाद.